नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या ही अर्णवला म्हणत असते की यार हे काय केलंयस तू? या 700 मिठाईच्या बॉक्सची ऑर्डर तू त्या ईश्वरी देसाईला दिली आहे. हे कसं करू शकतोस तू सगळं? आणि अर्णव, अरे तिच्याकडे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे, तर तू तिला एवढी मोठी ऑर्डर कशी काय देऊ शकतोस? मला कळत नाही आहे, तू त्या ईश्वरी देसाईला ही ऑर्डर का दिलीस? त्यावेळेला तो म्हणतो की इनफ, हे सगळं मीच केलेलं आहे आणि मीच तिला त्या 700 बॉक्सेसची ऑर्डर दिलेली आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का? ते काम पूर्ण करण्यासाठी मीच दिलं आहे तिला. तेव्हा मग लगेच तो बोलल्यावर ती म्हणते की अरे मला कळत नाही यार, प्रत्येक वेळेला तू त्या मिडल क्लास ईश्वरी देसाईची बाजू का बरं घेत असतोस? का हे सगळं असं करत असतोस? मला खरंच कळत नाही आहे. अरे तिला प्रोफेशनली हे सगळं करणार आहे का? सी, तू मला फक्त ब्रँडचं नाव सांग, मी ते आपल्यासाठी आणून देईन, परंतु प्लीज त्या ईश्वरी देसाईला नको. त्यावेळेला तो गप्प बस असं सांगतो आणि म्हणतो की लावण्या, तू असं कसं वागू शकतो? मिस इंदोर ही तिची नोकरी करत असताना तुझ्यासाठी ती तो प्लॅन वर्क करत होती आणि तुझ्यासाठी ती सगळी ती मेहनत करत होती आणि त्यामुळेच तिला मी नोकरीवरून काढून टाकलं. आणि हाऊ कॅन यू बी सो सेल्फिश? तू स्वतःचाच विचार कसा करू शकतेस? तुझ्यामुळे त्या मिस इंदोरचा जॉब गेला आहे, परंतु तरीही तू स्वतःचाच विचार करतेस, असं म्हणून अर्णव तिच्यावर ओरडतो. तो म्हणतो की आता तू त्याबद्दल काहीही बोलू नकोस. ती फक्त तुझ्यामुळे नोकरीवरून काढली गेली आहे म्हणून तू स्वतःचाच विचार करतेस. तर तिला स्वतःचा जरासं काहीतरी काम मिळतं आहे, तर तोही तुला प्रॉब्लेम होतो आहे, तेही तुला आवडत नाही आहे, असं तो तिच्यावर आता सरळ ओरडतो. आता मग ती गप्प बसते आणि शांतपणे विचार करते आणि म्हणते की ओके फाईन, ठीक आहे, आय विल ॲक्सेप्ट इट, चालेल, परंतु तिला बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण करायची ना. डोंट वरी, आय विल सी इट, मी करेन तिला हेल्प. तिला काही मदत हवी असेल तर मी ती करेन तिला, डोंट वरी. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की नाही, आता त्याची काहीच गरज नाही आहे. ती म्हणते की बट वाय? तेव्हा तो सांगतो की मिस इंदोरने ऑलरेडी ती ऑफर नाकारलेली आहे, ती ही बॉक्सेसची ऑर्डर घेत नाही आहे. हे ऐकल्यावर ती म्हणते की व्हॉट? आणि मनातल्या मनात तिला तर आनंदाच्या उकळ्याच फुटतात की वाव, म्हणजे ईश्वरी ही त्या बॉक्सेसची ऑर्डर घेणारच नाही आहे. परंतु तरीही ती मुद्दामच विचारते की पण का? काय झालं? ती का बॉक्सेसची ऑर्डर घेत नाही आहे? तेव्हा तो म्हणतो की शी हॅज हर ओन रिझन्स, आय डोंट नो वाय, असं सरळ तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग मनातल्या मनात ती खूप खुश असते आणि म्हणते की इट्स ओके, मला तरी काय करायचं आहे. आणि हे मला तर खूप आनंद झालेला आहे की त्या ईश्वरी देसाईने या बॉक्सेसची ऑर्डर नाकारली. काहीही न करता हा ईश्वरी देसाई नावाचा प्रॉब्लेम हा आपणच सॉल्व झालेला आहे. हे ऐकून आता तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ती आनंदाच्या भरामध्ये त्याच गोष्टींचा विचार करत राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी आणि राकेश पुन्हा जॉबसाठी चाललेले असतात. ईश्वरीचे जॉब शोधण्यासाठी ते निघालेले असताना तिला राकेश म्हणतो की ईश्वरीजी, आज जर तुमच्या कामाचं झालं ना, तर तुमच्यापेक्षा आनंद मलाच जास्त होणार आहे, तुमचं आज जॉबचं जर झालं तर. तेव्हा ती हसायला लागते आणि अर्णव इथे विचार करत असतो आणि आकाशला जे काही ती बोलली आहे ते सगळं त्याला आठवत असतं की अर्णव सर तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायला बघतात, परंतु त्यांनी दिलेलं कोणत्याही प्रकारचं काम आता मला करायचं नाही. आणि असा विचार करत अर्णव म्हणतो की या मिस इंदोरला कळत कसं नाही आहे की ही जी कामाची ऑर्डर आहे ती जर पूर्ण केली तर तिला त्याने भरपूर फायदा होऊ शकतो, परंतु तिला हे समजत का नाही आहे. आता मला बोललं पाहिजे, असं म्हणून तो ईश्वरीला फोन लावत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही राकेशबरोबरच बोलत असते आणि म्हणते की राकेशजी, चला आपण आता निघूया, जॉबचंही पटकन झालंच पाहिजे. तेवढ्यात तिला फोन येतो आणि ती फोन बघते आणि म्हणते की हा भडकूचंद आता कशाला मला कॉल करतोय. म्हणूनच राकेशच्या समोरच ती अर्णवचा कॉल कट करून टाकते आणि तिला अर्णवशी बोलायचंच नसतं म्हणून ती खूप चिडलेली असते. नंतर आता राकेशच्या समोरच फोन कट केल्यानंतर अर्णव हा म्हणतो की ही मिस इंदोर, हिने तोंडावर माझा फोन कट करून टाकला, ही असं कसं वागू शकते? नाही म्हणजे द ग्रेट ASR चीफ बोलण्यासाठी लोक तरसत असतात, त्याचा फोन येणं तर दूरच असतं, परंतु द ग्रेट ASRचा फोन ही ईश्वरी कट करून टाकते, असं म्हणून तो तिच्यावर भरपूर चिडलेला असतो. आणि नंतर तो म्हणतो की थांब, पुन्हा कॉल करतो. म्हणून आता अर्णव हा तिला पुन्हा कॉल करतो आणि कॉल केल्यानंतर पुन्हा एकदा ईश्वरी तो फोन बघते आणि पुन्हा एकदा फोन कटच करून टाकते.
आणि म्हणते की नाही, मला याच्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा मात्र अर्णव चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की नाही, मला आता माझ्या पद्धतीत हिला समजावावं लागणार आहे, असं म्हणून तो भयंकर चिडतो. त्याचा इगो हर्ट झालेला असतो. आता ईश्वरी तो फोन पुन्हा कट करते. राकेश म्हणतो की ईश्वरीजी, तुम्हाला जर बोलायचं आहे तर बोलून घ्या. नाही म्हणजे काय ना, जर त्यांना काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर, आणि शेवटी मोठा माणूस आहे हो तो, घ्या बोलून. तेव्हा ती म्हणते की नाही, मोठे असतील ना त्यांच्या घरची, मला त्याच्याशी काहीच फरक पडत नाही आहे. आपल्याला जायला उशीर होतो आहे, त्यामुळे चला आपण जाऊया. तर इकडे संजय हा पुन्हा इंदोरला जायला निघालेला असतो. तेव्हा जयू आत्या म्हणते की काय तुमचं, म्हणजे दादा, तू आत्ता आलास आणि आता लगेच निघालासही, इतक्या लवकर निघालास, आपल्या ईश्वरीच्या लग्नाची बोलणी करण्याचं राहूनच गेलं. तेव्हा लगेच तो म्हणतो की अगं हो, ते कळलं मला, परंतु काय करणार, भास्करच्या मुलीचं लग्न आहे आणि तो अगदी माझा बचपनचा यार आहे, मग त्याच्या मुलीच्या लग्नासाठी मला गेलंच पाहिजे ना. तेव्हा मग जयू म्हणते की हो ना, पण आपल्या इशूचं बोलणी करण्याचं राहूनच गेलं. काय करायचं आता मला कळत नाही. नाहीतर मी एक काम करू का, मी बोलून घेऊ का राकेशजींची आणि ईश्वरीशी या बाबतीमध्ये. तेव्हा लगेच संजय तो विचार करायला लागतो. ती म्हणते की तसं नाही रे दादा, काय ना, आपल्या हातचं स्थळ जायला नको, राकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे. तेव्हा मग संजय म्हणतो की हो, मला ना तोच प्रश्न येतो जयू, म्हणजे कोण मुलगा इतका चांगला कसा काय असू शकतो आत्ताच्या जमान्यामध्ये. तेव्हा लगेच ती म्हणते की दादा, अरे म्हणजे चांगलं असणं हे काही चुकीचं आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, असं नाही गं, चांगलं आहे म्हणजे चुकीचं नाही, परंतु हे अगदी खूपच चांगले आहेत, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादा मुलगा स्वभावाने इतका चांगला असू शकतो, हुशार असू शकतो, शिवाय त्याला समाजसेवेची आवड आहे, लोकांची मदत करतो, या सगळ्या गोष्टी अगदी संशय घेण्यासारख्याच वाटतात मला. नाही म्हणजे काय ना, मला असं वाटतं की एकदा ना या राकेशजींची चौकशी केली पाहिजे. आणि शिवाय आपण नमूचंही बघितलं ना, की नमूचं काय झालं होतं, म्हणूनच आपल्याला या सगळ्या बाबतीत विचार करायला हवा. तेव्हा राकेश दरवाजावर येतो आणि विचार करतो की काय, या लोकांना माझी चौकशी करायची आहे, परंतु माझ्यापर्यंत मी यांना कधीही पोचू देणारच नाही. तेवढ्यात ईश्वरी दरवाजात येते आणि म्हणते की अरे राकेशजी, तुम्ही इथे कशासाठी उभे आहात, चला ना आतमध्ये. त्याबरोबर आता लगेच राकेश म्हणायला लागतो की हो हो, या या आतमध्ये या. तेव्हा सगळेजण दचकतात आणि घाबरतात की याला सगळं काही कळलं आहे की काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं, घरातलं वातावरण सगळेजण असे का आहेत, असा का माहोल झाला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की कसं आहे ना, मी आलो आणि सगळेजण शांतच झाले, मला कळत नाही आहे, मला बघून सगळेजण गप्पच झाले, पूर्ण शांतताच झाली. तेव्हा ते म्हणतात की नाही हो राकेश, जे ॲक्च्युली तुम्ही पटकन आलात ना, म्हणून काही कळलं नाही. बरं इशू, तुझ्या नोकरीचं काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो बाबा, त्या कामाचं माझं काहीच घेणं देणं नाही आहे. तिथे कारचे जे स्पेअर्स पार्ट्स असतात ना, ते बनतात. मग त्याचा माझ्याशी काय संबंध, मला काही कळतच नाही आहे, तो माझ्या रिलेटेड जॉबच नव्हता. तेव्हा लगेच संजय म्हणतो की हो हो इशू, थांब, काहीच हरकत नाही, ठीक आहे, असं म्हणून त्यांच्या आता गप्पा सुरू होतात आणि ईश्वरीला ते समजवत असतात. तेव्हा आता राकेश मनातल्या मनात विचार करतो की हे लोक माझी चौकशी करण्याचा विचार करत आहेत, म्हणजे माझ्याशी लग्न लावण्याच्या अगोदर त्या गोष्टींचा विचार करत आहेत. ठीक आहे, परंतु काय करायचे ते करू दे, मला या गोष्टीत स्वतःला व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि हो, मिस इंदोरसारखी मुलगी मी माझ्या हातातून जाऊनच देणार नाही आहे, मला आता काहीतरी केलंच पाहिजे. मी इतका चांगला वागतो आहे तरीही यांना माझ्यावर संशय येतो आहे, ठीक आहे, आता काहीतरी केलंच पाहिजे, असा विचार तिथे राकेश करत असतो. आणि ते जे काही गप्पा मारत असतात त्यांच्याकडे मुद्दामच आनंदाने मने हसत बघतो, म्हणजे कोणाला काही संशय येऊ नये. त्यानंतर इथे आता अर्णव हा विचार करतो की मी सिंदूरला कॉल केला, परंतु तिने कॉल उचलला नाही. आता ही अशी वागते आहे, तिला कळत नाही आहे की तिच्या या सिच्युएशनमध्ये तिला या ऑर्डरची सगळ्यात जास्त नीड आहे, आणि जर ती हे सगळं एक्सेप्ट करत नसेल तर मला तिला माझ्या भाषेत समजावून सांगावं लागेल, असं तो स्वतःलाच ठरवतो. आणि इथे लावण्या ही वल्लरीला सांगत असते की मी ना खूप फ्रस्ट्रेट झाली आहे मामी, ती मिस इंदोर ना, ती ईश्वरी देसाई ही अर्णवचा पाठलागच सोडत नाही आहे, कितीही प्रयत्न केले तरीही ती त्याच्यापासून लांबच होत नाही आहे. माझं तर ना आता डोकंच चालणं बंद झालेलं आहे, काहीच कळत नाही आहे काय करू मी. तेव्हा ती म्हणते की हे बघ लावण्या, काय ना, प्रत्येक वेळेला असं फ्रस्ट्रेट होऊन चालत नाही, काही ना काहीतरी करावंच लागतं. तेव्हा लगेच लावण्या म्हणते की मला सांगा मामी, काय करायचं आहे मी, मला खरंच कळत नाही आहे, या सगळ्यात ती काय करणार आहोत आपण. तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणते की एक मिनिट थांब, आणि ती फोन करते आणि म्हणते की मी बोलती. तुम्हाला माहिती आहे, थोड्या दिवसांपूर्वी आपण त्या जयश्री देसाई यांच्या घरी नोटीस पाठवली होती.
आता तिच्या घरी पुन्हा जायचं आहे उद्या, पुन्हा जायचं आहे आणि इतकं धमकवायचं आहे, इतका राडा घालायचा आहे की त्या ज्या बायका आहेत घरातल्या त्या पूर्णपणे घाबरल्या पाहिजेत. त्यांना काय करावं काही कळलं नाही पाहिजे आणि जे सामान आहे ना ते तिथल्या तिथे टाकून त्या पळून गेल्या पाहिजेत असं त्यांना डेंजर धमकवायचं आहे. उद्या सकाळी हे काम झालंच पाहिजे असं म्हणून ती त्याच्या माणसांना सांगते. आणि तेव्हा लावण्य खुश होते आणि म्हणते की वा मामी, यू आर ग्रेट, म्हणजे हे सगळं फक्त तुम्हीच करू शकता. तुम्ही अगदी आनंदाने त्यांना हे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. वा, वॉट अ ग्रेट. तेव्हा मती म्हणते की वॉट अ ग्रेट मूव्ह. त्याचबरोबर वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या, प्रत्येक वेळेला ना फ्रस्ट्रेट होऊन चालत नसतं. कधीतरी ना आपलं डोकंही चालवावं लागत असतं आणि डोकं चालवतच इथवर आली आहे मी. त्यामुळे लक्षात ठेव, कधीही कुठल्याही गोष्टीचा रागराग करायचा नाही. त्या गोष्टीवर आपल्याला काय करता येईल ना, या गोष्टीचा पहिले विचार करायचा. आता उद्या बघ ती ईश्वरी आणि तिच्या घरातले कसे घरातून पळून जातात तेच बघ, असं म्हणून ती खूप खुश होत असते आणि म्हणते की ती आता जयश्री, तिची आत्या आणि त्या सगळ्याजणी खूप उद्या घाबरतील. उद्या मजा येणार आहे बघायला. जेव्हा ती ईश्वरी घाबरून घर सोडून पळून जाईल ना कायमची, तेव्हा बघ किती मजा येईल. कळलंय, दॅट इज दॅट, असं म्हणून ती आता आनंदाने तिच्याकडे बघत असते आणि लावण्य पण तिच्याकडे हसत हसतच बघत असते. लावण्य मनातच म्हणते की वाव, आता ईश्वरी देसाई ही कायमची माझ्या मार्गातून निघून जाणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रात्रीची ईश्वरी झोपलेली असताना तिचा अचानक फोन वाजतो आणि ती बघते आणि म्हणते की कोणाचा फोन आला आहे. दचकून पटकन उठते आणि बघते तर भडकूचंद. आणि ईश्वरी म्हणते की एवढ्या रात्री या भडकूचंदने मला कशाला कॉल केला आहे. आणि त्याच वेळेला फोन बघितल्यावरती ती घाबरते की हा सारखा सारखा कशासाठी फोन करतो आहे. ती फोन कट करत असते सारखा, परंतु तो पुन्हा पुन्हा आता फोन करत असतो. ईश्वरी पुन्हा चिडून चिडून फोन कट करते. तेव्हा सुप्रियाला थोडीशी जाग येते. ती झोपेतच म्हणते की काय गं इशू, काय झालं, कोणाचा फोन आहे, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की काय नाही आई, तू झोप, असं म्हणून ती आता तिला झोपायला सांगते. आणि ईश्वरी म्हणते की याला ना खरंच कळत नाही आहे आणि फोन नाही उचलला तर हा सारखा सारखा फोन करत राहणार आणि झोप डिस्टर्ब करणार. म्हणून ती बाहेर येते आणि म्हणते की तुम्हाला काही कळते का अर्णव सर, इतक्या रात्री तुम्ही सारखे सारखे कशाला कॉल करताय. मी तुमचा फोन कट करते याचा अर्थ तुम्हाला कळत नाही का की मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे ना. मग त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, मला पण तुझ्याशी फोनवर बोलायचंच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे. त्यावर अर्णव म्हणतो की एक काम कर, फोन ठेव आणि बाहेर ये. तेव्हा ती म्हणते की हे भगवान, म्हणजे तुम्ही आमच्या घराच्या बाहेर उभी आहात. तेव्हा तो म्हणतो की हो, मी तुझ्या घराच्या बाहेरच उभा आहे. ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय, मी नाही येणार आहे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तू जर आता दुसऱ्या मिनिटालाच आली नाही आहेत ना बाहेर, तर मग मी दरवाजाची बेल मारतो, मग तुला कळेल की मी खरंच आलो आहे की नाही ते. तेव्हा ईश्वरी फोन ठेवते आणि म्हणते की आले मी. आणि नंतर विचार करते की या भडकूचंदला झालं आहे तरी काय. मी आज त्याचा दिवसभर फोन कट करत होते ना, म्हणून ह्याचा इगो हर्ट झाला असणार. म्हणूनच इकडे आता भांडायला पुन्हा माझ्याशी आला असणार आहे हा. मला तरी असंच वाटतंय. आणि जर मी बाहेर गेले नाही ना, तर हा आणखी काहीतरी सीन क्रिएट करून ठेवेल आणि उगीचच दरवाजाची बेल मारेल आणि सगळ्यांची झोप मोड करेल. त्यापेक्षा मीच बाहेर जाते, असं म्हणून ईश्वरी आता तिथे येते आणि समोर बघते तर तिच्यावर कार असते, तिच्या लाईट्स ऑन ऑफ होत असतात. म्हणून ती पटकन स्वतःचा हात बाजूला घेते आणि तिथून बाजूला येते आणि म्हणते की अर्णव सर. आता ती चालत चालत गाडीच्या दिशेने येते आणि गाडीमध्ये बघते तर तिथे कोणीही नसतं. ईश्वरी म्हणते की हे काय आहे, हे अर्णव सर गेलेत तरी कुठे नेमके. म्हणून आता ती तिथे बघायला लागते आजूबाजूला, तर तिथे बेस्ट लुझरची ट्रॉफी ठेवलेली असते मागच्या गाडीच्या डिक्कीमध्ये. आता मग ती गाडीची डिक्की उघडली जाते आणि त्या बेस्ट लुझरवर फ्लॅश मारला जातो आणि ती म्हणते की बेस्ट लुझर, ही ट्रॉफी. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला म्हणतो की हाय मिस इंदोर, आणि असं म्हणून ती ट्रॉफी आता तिच्यासमोर तो देत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय हे सगळं अर्णव सर, कशासाठी हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं ही बेस्ट लुझरची जी ट्रॉफी आहे ना, ती तुझ्यासाठी आहे. तेव्हा ती म्हणते की व्हॉट, बेस्ट लुझरची ट्रॉफी माझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की हो, काय ना, मी तुला 700 बॉक्सेसची ऑर्डर दिली होती ना, अगं ती ऑर्डर तू रिफ्यूज केलीस, कारण तू घाबरतेस ना, तुला भीती वाटते जर त्या बॉक्सेसची ऑर्डर तुला पूर्ण करता आली नाही तर. म्हणूनच त्याच्या अगोदरच मी तुला ही बेस्ट लुझरची ट्रॉफी दिलेली आहे. आता हे ऐकल्यावरती ती त्याच्याकडे रागाने बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो येस मिस इंदोर, मला सगळं काही कळतं आहे, मी जे काही बोलतो आहे ते. तू आता दिलेली बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण करू शकणारच नाही आहे, म्हणूनच बेस्ट लुझर ही ट्रॉफी तुला आहे.
कारण मिस इंदोर ही कधी हार न मानणारी आहे, परंतु आता तिने हार मानली आहे. इतकी मोठी ऑर्डर आहे ती तिने रिफ्यूज केली आहे. म्हणून हे बघ, बेस्ट लूजरची ट्रॉफी जस्ट फॉर यू, आणि तुझ्यासाठी अगदी आनंदाने मी ही ट्रॉफी बनवून आणलेली आहे. असं म्हटल्यावर आता तो ईश्वरीला म्हणतो की टेक इट, घे, तुझ्यासाठीच आहे ती ट्रॉफी. म्हणजे ही ट्रॉफी बघून तुला सतत जाणवत राहणार की तुला दिलेलं चॅलेंज हे एक्सेप्टच करू शकलेली नव्हतीस. म्हणजे तुला माझा राग आहे ते ठीक आहे, परंतु तू ही ऑर्डर पूर्ण करू शकत नाही हे तुझं फेल्युअर आहे. लक्षात आलं, म्हणूनच ही ट्रॉफी ही मी तुला दिली आहे. धर, असं म्हणून तो तिला देत असतो. त्यावर आता ईश्वरी देखील ती ट्रॉफी घेते आणि रागाने अर्णवकडे बघायला लागते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, व्हॉट हॅपन, माझ्याकडे अशी काय बघतेस तू? तू ही ट्रॉफी घे, म्हणजे ही ट्रॉफी ना सतत तुझ्यासमोर ठेव. म्हणजे ना ही ट्रॉफी तुला सतत आठवण करून देत राहील की यू आर अ लूजर. तू कुठल्याही प्रकारची ऑर्डर पूर्ण करू शकली नाहीस आणि तू मी दिलेलं चॅलेंज एक्सेप्टच करू शकली नाही. हां, मी तुला नोकरीवरून काढून टाकलं ते ठीक आहे, परंतु मी तुला दुसरं काम देत होतो, परंतु ते तुला नको झालं आहे. कारण का, तुला असं वाटत होतं की मी तुला हेल्प करते, परंतु नो, मला असं वाटतं आहे की मी तुझ्याबरोबर हे काम करायला होकार दिला, परंतु तू तू मात्र नकार दिलास. कारण तू हे एक्सेप्टच करू शकत नाही आहे, तुझ्यामध्ये चॅलेंज घेण्याची ती क्षमताच नाही आहे. तेव्हा असं म्हणून म्हणून तो सारखं सारखं तिला डिवचत राहिलेला असतो. आता ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, काय ना, तुम्ही हे जे सगळं काही बोलताय ना ते सगळं झूट आहे. लक्षात आहे, हे सगळं असं प्रकारे मी हारणं नामुमकिन आहे. कारण मी कधीही हार मानत नाही, मी नेहमीच जिंकलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही मला उगीच काहीही बोलू नका. मला ना तुमचं कामच नाकारायचं आहे. तुम्ही मला नोकरीवरून काढून टाकलं, तिथेच सगळं आपल्यामध्ये संपलं, आणि म्हणूनच मला तुमच्याबरोबर काहीही काम करण्याची इच्छा नाही आहे. तुम्ही हे जे काही वागता ना, त्यामुळे मला तुमचा खूप राग आलेला आहे, आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही किंवा तुमच्याशी कोणत्याही प्रकारचं घेणं देणं ठेवायचंच नाही आहे. म्हणूनच मी हा जॉब करत नाही आहे किंवा मी ही ऑर्डर स्वीकारत नाही आहे. कशाला हवं आहे ते सगळं पुन्हा पुन्हा? पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोलायचं नाही आणि पुन्हा पुन्हा तुमचा चेहराही नाही बघायचा आहे. तेव्हा अर्णव टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो की वाव वाव, म्हणजे स्वतःचं फेल्युअर लपवण्यासाठी जे तू मला काही एक्सक्युजेस देतेस ना, वा, व्हॉट अ ॲक्टिंग, खरंच भारी ॲक्टिंग करतेस तू. म्हणजे खोटं खोटं हे सगळं दाखवून देतेस की या सगळ्याची तुला काहीही पडलेली नाही. परंतु एक नक्की आहे की तुला गरज असतानाही तू हे काम करायला तयार होत नाही आहेस, म्हणजे तू फेलियरच आहेस ना. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की येस, यू कॅन नॉट डू दिस, आणि एक्सेप्ट करायचं असतं. कधी पण ना आपण हरतोय तर ते पण एक्सेप्ट करायचं असतं, कळलं? आणि यू एक्सेप्ट इट की यू आर अ लूजर. असं म्हणून आता ती ट्रॉफी अर्णव तिला देत असतो आणि म्हणतो की कमॉन, टेक दिस ईश्वरी, हे ट्रॉफी तुला घेतलीच पाहिजे. तेव्हा मग आता ईश्वरी ही त्याच्याकडे रागाने बघत असते आणि त्याला म्हणत असते की याच्याशी ना मला काही घेणं देणंच ठेवायचं नाही आहे, तर मग ही ट्रॉफी तरी मी कशाला घेऊ? आणि मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम नको आहे, आणि म्हणूनच मी हे सगळं करत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, दिस इज अ रिझन, मला तर हे फक्त ना कारणच वाटतंय, त्यामुळे ठीक आहे, राहू देत, टेक टेक दिस ट्रॉफी. असं म्हणून आता ती बेस्ट लूझरची ट्रॉफी अर्णव हा ईश्वरीच्या हातात देतो आणि निघून चाललेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी ही अर्णवचा हात धरते आणि म्हणते की 1 मिनिट सर. आणि त्याच वेळेला ईश्वरी जेव्हा अर्णवचा हात धरते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, आणि तिच्याकडे बघत असताना ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि म्हणते 1 मिनिट सर. तेव्हा अर्णव थांबतो आणि ईश्वरी म्हणते की सर, ही जी काही ट्रॉफी आहे ना तुम्ही मला दिली आहे, ही ट्रॉफी मी एक्सेप्ट करत नाही आहे. आता अर्णवला कळतं की ईश्वरी ही ट्रॉफी एक्सेप्ट करणारच नाही आहे. ती म्हणते की आता ही ट्रॉफी आणि ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतरच मी घेणार आहे, तेही एक्सेप्ट करणार, आणि हा टॅग नाही. आता ती बेस्ट लूजरचा टॅग काढते आणि बाजूला टाकते आणि म्हणते की सर, याच्या जागी बेस्ट विनरचा टॅग लावा तुम्ही, कारण ही जी ट्रॉफी मी घेणार ना ती नंतर घेणार, आणि तीही ऑर्डर पूर्ण केल्यानंतर, तेही व्यवस्थित, आणि ही ऑर्डर तुम्हाला मी पूर्ण करणार, शिवाय तुम्हीही मला ट्रॉफी देणार, तेही बेस्ट विनरची ट्रॉफी. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि अर्णव सर, हम भी इंदौर से आहे, इतने जल्दी हम लोग हार नहीं मानते. म्हणूनच मी ही ट्रॉफी आणि माझी ऑर्डर पूर्ण करणार म्हणजे करणारच. आणि हो, तुम्ही दिलेलं जे काही चॅलेंज आहे ना, ते चॅलेंज मी एक्सेप्ट पण केलेलं आहे. तुमची ऑर्डर मी वेळेवर पूर्ण करणार, आणि तुम्ही ही बेस्ट विनरची जी ट्रॉफी आहे ती माझ्यासाठी तयार ठेवा. असं ईश्वरी आता अर्णवला बोलते, आणि हे बोलल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो.
ईश्वरी असं बोलून तिथून आता निघून जाते आणि अर्णवच्या हातात पुन्हा एकदा ती ट्रॉफी देते आणि अर्णव ती निघून गेल्यानंतर आता गालातल्या गालात हसायला लागतो आणि म्हणतो की मला माहीत होतं मिस इंदोर ही ऑर्डर तू एक्सेप्ट करणारच आणि किती काही झालं तरीही माझ्या मनातूनही ठरलेलंच होतं की तू ही ऑर्डर पूर्ण करशील म्हणजे करशील आणि तूही ग्रेट जॉब ASR, तूही एकदम मस्त ॲक्टिंग केलीस, त्यामुळेच ईश्वरी देसाई तयार झाली असं म्हणून तो आता स्वतःचंही कौतुकच करत असतो आणि मिस बेस्ट विनर मिस इंदोर असं म्हणून तिच्याकडे आता लांबूनच बघत तो बोलत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो आणि म्हणतो की ईश्वरी देसाई ही ऑर्डर आता नक्की पूर्ण करणार आणि माझं जे काही प्लॅनिंग होतं ते सक्सेसफुल झालं असं म्हणून तो गालातल्या गालात आता हसायला लागतो आणि ईश्वरी पुन्हा निघून गेल्यानंतर तो गालातच हसत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे गुंड जयश्रीच्या घरी येण्यासाठी लावण्याने सांगितलेले असतात ते गुंड आता येतात आणि मग त्या दोघीही घाबरत बघतात की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो म्हणतो की मी मी पतपेढीमधून आलो आहे. तेव्हा जयश्री म्हणायला लागते की काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की हे तुमचं घर पाहिजे. तुम्ही जे पैसे घेतले होते ते पुन्हा दिलेले नाही आहेत, कर्ज आहे तुमच्यावर, त्यामुळे चला आता निघा, तुम्हाला आता हे घर आताच्या आता खाली करावं लागणार आहे असं म्हणून तो आता त्यांच्यावरती ओरडतो आणि जयश्रीला काय करावं नाही काहीच कळत नाही. ईश्वरी पण खूप घाबरलेली असते की गुंड दरवाजात उभे आहेत आणि आता काय करायचं हे त्यांना काहीही समजत नसतं. तर इथे मामा हा अर्णवकडे येतो आणि म्हणतो की ज्या NGOला पैसे जातात ना हे त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग ती NGO तरी खरी आहे का. तेव्हा मामा म्हणतो की हो ती संस्था खरी आहे, परंतु ज्या संस्थेचं बँक अकाउंट आपल्याला जे दिलं आहे ना ते त्या संस्थेचं नाही आहे, ते वेगळंच आहे, म्हणजे ते बँक अकाउंट खोटं आहे असं म्हटल्यावर आता अर्णवला जबरदस्त मोठा धक्का बसतो की नेमकं हे सगळं काय आहे. आणि आता राकेशच्या बाबतीत एक एक गोष्ट खुलासा व्हायला सुरुवात झालेली असते की ते सगळे पैसे हे राकेशच खात आहे. नंतर आता ते गुंड ऐकत नसतात म्हणून ईश्वरी ही मोठं पॅन असतं उकळत्या तेलाचं ते बाहेर आणते आणि म्हणते की चला तुम्ही आता इथून निघताय की नाही, की टाकू हे उकळतं तेल तुमच्या अंगावर असं म्हणून आता ते गुंड घाबरतात आणि ईश्वरीने उकळतं तेल अंगावर ठेवलेलं असतं त्यामुळे ते त्याच्याकडे बघतच राहतात आणि खूप घाबरलेले असतात. ईश्वरी पण खूप चिडलेली असते आणि म्हणते की टाकू का हे तुमच्या अंगावर. परंतु ते गुंड आता घाबरतात आणि ईश्वरी त्यांच्याकडे खूप रागाने बघत असते. आता नेमकं ईश्वरी काय करू शकेल, हे उकळतं तेल आणल्यानंतर गुंड हे ईश्वरीला घाबरतील का आणि पळून जातील का, की ईश्वरीवर आणखी दुसरं कुठलं संकट येणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.